नमस्कार, मी प्रीतिया. कोकणची ताई या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कोकणची ताई हे चॅनल मी नुकतंच चालू केलेलं आहे, तर सर्वांनी यावरचे शॉर्ट्स वगैरे नक्की पहा. हा माझा पहिला ब्लॉग आहे, जो मी स्टार्ट केला आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी कोकणातली आहे. कोकणामध्ये छान छान भाज्या उगवतात या टायमिंगला. पण मी जम्मूला राहते आणि जम्मूमध्ये मी भाज्या कशा काय उगवत आहे, तेही मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. माझाही एक छोटासा टेरेस आहे. त्या टेरेसवर मी छान भाज्या टाकल्या आहेत, उगवल्या आहेत. तर त्या भाज्या कोणत्या आहेत आणि एक अशी भाजी आहे जी तुम्हालाही छान आवडेल आणि मलाही ती पर्सनली खूप आवडते आणि ती खूप आरोग्यदायी आहे. आणि ती भाजी कुठली आहे या ब्लॉगच्या शेवटी मी नक्की दाखवणार आहे आणि तिला मी कसं काय जपासट केलं त्याचं तेही दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणाल ही कसली झाडं आहेत, तर ही झाडं आहेत सूर्यफुलाची. ही मला सूर्यफुलाच्या बिया आलेल्या मी मिशोवरून मागवलेल्या आणि त्या बिया खूप छान होत्या, हेल्दी होत्या. त्यामुळे मी त्या म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी पेरलेल्या आणि त्याची फुलं जी आलेली ती त्याच्यात बिया ह्या आहेत आणि या आता आल्या आहेत. म्हणजे 7-8 दिवस झाले आणि एवढ्या छान ह्यांना ग्रोथ भेटली आहे, कारण ह्यांना मी राख आणि थोडंसं खाद्य म्हणजे गोबर खत वगैरे घालते. तर असं ह्याचं संगोपन मी केलं आहे. हं. बोल ना. आणि हे झाड टोमॅटोचे बिया, जो आपण रोज टोमॅटो वगैरे खातो त्याच्या बिया आपण फेकून देतो आणि त्यासाठी मी त्यातल्या थोड्या बिया या कुंडीत आणून टाकलेल्या आहेत. तर अजूनही खूप रोपं होती. जेव्हा आम्ही गावी गेलो नोव्हेंबरमध्ये तेव्हा सुकून गेली. यातली 2-3 झाडं जी हेल्दी होती ती मी फक्त ठेवलेली. त्यानंतर ही सदाफुली आहे. ही पण सदाफुली मला बाहेर भेटलेली अशीच रस्त्यावर आलेली, मग ती मी उपटून आणलेली आणि लावली इथं. दुसरं झाड दाखवते मी तुम्हाला. हे मिरचीचं रोप आहे आणि या मिरचीच्या रोपामध्ये ना मी बिया आणलेल्या आणि एका छोट्याशा कुंडीमध्ये टाकल्या आणि त्यानंतर ह्याची जी रोपं आली, खूप बिया टाकलेल्या पण त्याच्यातल्या थोडक्याच आल्या आणि त्यानंतर मी ह्याला लावलं तर 3-4 ह्याच्या जगल्या. पण तोच प्रॉब्लेम की आमचं गावी जाणं असतं, मग 1 महिन्यासाठीच जातो आम्ही जास्त सुट्टी घेऊन, म्हणजे 4-5-6 महिन्यांनी. तर तेव्हा हा प्रॉब्लेम होतो की झाडे सुकून जातात. त्यामुळे लावायला पण जिवावर येतं की त्यांना मग असं सुकट टाकून जावं लागतं. हे पण एक प्रॉब्लेम आहे. पण जी सवय लहानपणापासून लागली आहे ती काय सुटत नाही झाडं लावायची. तर चला मी दुसरं झाड दाखवते. बाजूक राहू कशी. तर ही पण मी कोथिंबीर मार्केटमधूनच आणलेली, बिया आणलेल्या आणि ह्याही अशा छोट्याशा ट्रेमध्ये टाकल्या. पण जास्त वेळ लागला यायला, पण आल्या शेवटी. अजून मी त्याला तोडली नाही आहे. संध्याकाळचं पाणी घालायचं, सकाळचं घालायचं, पण आज घातलं नाही आहे. हॉस्पिटलला माझं जाणं होतं म्हणून. त्यामुळे रोज संध्याकाळी पाणी द्यावंच लागतं झाडांना, नाही तर ती टवटवीत राहत नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर दुसरं पण झाड दाखवते. जमतो लो मा करू.
तर मी जी आता तुम्हाला पालक दाखवली आहे ना, ती पालक मी म्हणजे बिया त्याच्या असतात त्या मी मार्केटमधून आणल्या आणि त्याला नंतर मोठा थर्माकॉलचा जो ट्रे असतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची म्हणजे पूर्ण अर्धापेक्षा जास्त मी तो ट्रे मातीने भरला, त्यात गोबर खत मिक्स केलं आणि त्यानंतर मी बिया घातल्या. त्यानंतर त्या खूप छान आल्या, हेल्दी आहेत, पानं हेल्दी आहेत, त्याला कुठेही कीड वगैरे लागलेली नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण आपल्या छोट्या बाल्कनीत घालू पण शकतो आणि आपण हेल्दी भाज्या खाऊ शकतो. बाकीच्या भाज्यांमध्ये युरिया वगैरे टाकलेलं असतं, त्यामुळे त्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या नसतात. तर तुम्ही अशा प्रकारे छोट्या-छोट्या ज्या थर्माकॉलचे ट्रे असतात त्याच्यामध्ये टाकून भाज्या म्हणजे तुम्ही उगवू शकता आणि हेल्दी राहू शकता. दुसरी भाजी आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, की अशी जी भाजी आहे जी माझी फेवरेट आहे आणि ती भाजी म्हणजे मेथीची भाजी. म्हणतात ना, भाजीत भाजी मेथीची आणि मेथी माझ्या आवडीची. तर असं आहे. तर तीही खूप हेल्दी भाजी बनली आहे. मी काहीच अजून त्याला घातलं नाही आहे. फक्त गोबर खत मी वापरते ह्या भाज्यांसाठी. तर फक्त गोबर खत घातलेलं आहे आणि त्यामुळे भाजी बघितलात तुम्ही खूप छान आहे. आता मी ती काढूनही दाखवेन म्हणजे त्याची हाईट वगैरे तुम्हाला लक्षात येईल किती आहे. त्याच्या बाजूलाच दुसरी होती ती मिरचीची झाडं आणि हे मिरचीचं झाड पण खूप छान झालं आहे. मिरच्याही लालवाल्या पण झाल्या आहेत. मी त्याला मुद्दामून झाडावर ठेवलं बऱ्या वाटतात म्हणून आणि त्याला अजून पानं म्हणजे सध्या सगळ्याच झाडांची पानं गळून जातात, म्हणजे जे मोठं झाड असतं ते. त्यामुळे पण ते हेल्दी खूप आहे. दुसऱ्या बाजूला जर आहे ती म्हणजे कांद्याची पात. कांद्याची पात खूप छान जेवणाला लागते भाज्यामध्ये किंवा त्याची भाजीही छान बनते. तर अशी ती माझ्या घरातले जे कांदे होते त्यांना कोंब आलेले. मग ते जे आज एक कोंबाला लावला तिथं, दुसरा कोंब असे करून 2-3 कांदे तिथंच लावले आहेत त्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये. तर अशा प्रकारे आणि दुसऱ्या साईडला मी हे टाकलं आहे बघा, काय म्हणतात त्याला, गोंडे. जे गोंडे वगैरे असतात त्याला मातीत असे हे करून घातलेत, बघूया येतात की नाही ते. तर असं माझं हे बाल्कनी आहे छोटीशी. तर तुम्हाला ही बाल्कनी माझी कशी वाटली, गार्डनिंग मी केलं आहे कसं वाटलं नक्की सांगा. कारण जम्मूसारख्या या शहरात राहून आपण असं काही शेती करण्याचा उद्देशाने येत नाही. त्यामुळे घरच्या घरी आपल्याला जे जमेल तेवढं आपण करतो. तुम्हीही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये काय कोणती भाजी लावलात हे नक्की सांगा. चला तर आपण आता ती भाजी काढूया. तर हे बघा किती मोठी भाजी झाली आहे आणि किती हेल्दी आहे. वास पण अप्रतिम येतो. ही भाजी माझ्या घरात जेव्हा आपण मेथी घालतो ना त्यातली मेथी आहे ही आणि खूप छान उगवली आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका की तुम्ही तुमच्या टेरेसवर भाजी लावली आहेत का. बाय, टेक केअर.